सुमन, हा कमलताई आहेत ना अजून? आहेत ना म्हणजे त्यांच्या का जीवावर उठलायसा? अगं आहेत ना म्हणजे गावात आहेत का गेल्या परत काळा चौकीला? असं वय मग गावात आहेत का विचारा की. आहेत ना म्हणजे माणसानं काय समजायचं? तू बी ना. बर बाई, गावात आहेत ना? आहेत की. त्यांच्याकडे काय काम आहे? अगं त्याने ते परवस्त्र आणले नव्हतं काय? हा ते आमच्या गावातल्या एकाला दाखवा म्हणते. कुणाला हो? अगं आमच्या शेजारी भोसले राहतात ना, त्यांच्या सुनाच्या बहिणीला. हा हो पण ते पोरगा आर्मीत आहे की. देतील का त्याला पोरगी? काय माहित. अगं आवरा की, हात हलवा पटापटा. बोलत काय बसला? होय, हे काय चालूच आहे की. भूक लागली की आपल्या घरातली माणसं कसं करतात माहितीये ना? होय स्वयंपाक करणं म्हणजे काय खायच काम आहे बी? काय काय आणि किती किती करायला लागतंय ना आपलं आपल्याला माहित. त्यांना काय जाते बसून बोलायला, होय की नाही अक्का? आणि जरा कमी जास्त झालं तर कसं होत्याचं नव्हतं होतंय ते कळलं ना म्हणावं दुपारी. होय हो शितलीच्या हातचं जेवण खाऊन ह्यांना काय साक्षात्कार झालाय काय माहिती. मला कसं म्हणतात असं बी जेवण असतं इसरलोच होतो. मला म्हणतात आता तुम्हाला काय बोलणार नाहीत ना पुढं. चला म्हणजे शितलीच्या जेवणामुळं एवढा तर फायदा झाला म्हणायचा. पण काय ग, ती जेवण करत असताना तुम्ही दोघी होता ना तिच्या बरोबर? होतं की. मग मीठ होतोस तर तुम्ही काय करत होतात? अहो कुठल्या पण गोष्टीला हात लावायचा नाही असं तिने आम्हाला सांगितलं होतं. त्यामुळे त्या नादात आम्हाला कळलंच नाही मीठ किती पडलं ते. हाय की नाही सुमन? होय अहो त्या पुष्पाताई पण सांगत होते ना तिला. त्या शितलीचा कालावा कुणाचं कुणाला काय कळतच नव्हतं. बर तुम्ही आवरा पटापटा. अय महिला मंडळ, माझ्या बिगर स्वयंपाक कसं काय चालू केला? चला सर कसं मी करणार आहे. ए बाई, दुपारी शिक्षा दिलीस थोडी बास आहे की. आता आणि काय पचवायची ताकद नाही बाई आमच्यात. ए आय कसं आहे माहितीये का, चुकल्या बिगर काय माणूस शिकत नसते. आणि जेवणाचं म्हणशील तर जेवण प्रेमानं बनवलं पाहिजे, कारण जेवणात प्रेम उतरते. मग भले चव ना उतरली तरी चालते. चला चला सर का मी करणार आहे. ए बाई, तुला स्वयंपाक शिकायचा आहे ना? होय मग त्याआधी चूल कशी पेटवायची ते आधी शिक. होय. सुमन शिकव तिला. ये इकडं. ये बस. आता तो मोबाईल इकडं. आता ते बारकी बारकी लाकडं घाल त्याच्यात. बारकी बारकी घाल. ती कॅन मध्ये रॉक केलं ना ती जरा असं घाल त्याच्यावर. अगं अगं थोडं वत की. हा, बस ठेव तिकडं. ती काडी पेटी घे. सावकाश भाजल येतोय हो तिला. बस कर ती फुकणी की तिथली. सावकाश सावकाश जरा फुंकर मार त्याला. सावकाश सावकाश एकदम सावकाश. सावकाश सावकाश करा. त्यातली जरा बारकी बारकी लाकडं घाल आता.
बोल की. उठ म्हणलं ना, तू बाहेर जा पहिल्यांदा. आज सगळा स्वयंपाक मी करणार आहे. अगं पण मम्मी, तुला एकदा सांगितलेलं कळतं ना, जा बाहेर. आजा आता ते ठेव की फोन खाली. आता नवीन फोन घेतल्यापासून सारखं आपलं तुझं काही ना काही चालूच असते बघ. कशात लक्ष नाही का काय नाही. वय राजा, जीजी काय म्हणती? अरे नाही मामा, सारखं कुठं. परत मेथीची भाजी होय. परत म्हणजे अरे दुपारी कुठे होती मी ती. बाहेर खाल्ली असल, वय का नाही. बाहेर कुठं. नाही म्हणजे राहुल्याच्यात खाल्ली असल. हा वय. आजकाल सारखं सारखं राहुल्याच्यात जेवताय. नाही, सारखं कुठं. जेवण कसं झालंय. चांगलं झालंय. माझ्या भाकऱ्या गोल होत्यात. हा आणि करपत बी नाहीत. भाजी चांगली झाली बरं का. होय का. राहुल्याच्यात होती त्याच्यापेक्षा. जेडे, असं दुसऱ्यावर तुलू नाही. भाकरी कशी झाली. झाली चांगली. बर का अजिंक्य, भाकऱ्या करताना माझा हात बी भाजत नाही. हे पुरा अरे पाणी पी. पाणी घे पाणी. दुपारी मी शितलीचा डबा खाल्ला हे जैडेला कळलं तर नाही ना.